तारीख पे तारीख पार तुम्ही शेतकऱ्याच्या आयुष्याचा सनी देओल करून टाकलाय. अखेर शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी करणार आहेत का नाही? कारण तुम्ही दर 4 दिवसाला उठताय आणि सांगताय की या तारखेला होईल, त्या तारखेला होईल. आता तुम्हाला कोण अडवलंय? अखेर कर्जमाफी बाबत कुठली अपडेट समोर आली आहे? होणार आहे का नाही होणार? विधान परिषदेमध्ये काय बोललं गेलं? या सर्व गोष्टी जाणून घेऊयात सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकीकडे जेव्हा राज्य शासनाने जाहीर केलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी जी कृषी सेवा योजना आहे त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितच करण्यात येणार आहे. त्यानंतरनं शेतकऱ्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. परंतु त्यानंतरनं त्यांनी 5 जुलैची तारीखही दिली. आता डबल त्यावरती जे आहे ते विधानसभेत बोललं गेलं आणि त्यावरती आता हे लोक सांगतायत की निश्चितच टाइम लागतो. टाइम लागल्यानंतर आम्ही शेतकऱ्याची जी कर्ज माफी आहे ते करणार आहोत. परंतु यामध्ये विषय कुठल्या गोष्टीचा आला आणि का डेट पुढे समोर जाते? कारण जे दत्ता भरणे आहेत त्यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलं आहे आपल्या विभागातील काही शेतकरी जे आहेत ते आयकर विभागाबाबत जे आहेत ते लोक जे आहेत ते ITR किंवा जे टॅक्स असतो ते भरतात आणि त्यामुळे जे लोक हे भरतात किंवा जे मोठे शेतकरी आहेत जे अशा पद्धतीचा कर भरतात त्या लोकांना या योजनेपासून वंचित ठेवायचे. त्यामुळे जे सरकार जे आहे ते सध्या आता या सर्व कागदपत्र जे आहेत ते गोळा करतंय आणि त्यानुसार जे आहे ते ही फक्त शासनाची अपात्रतेसाठीच लढाई चालू आहे. कारण शासनाला जे आहे ते पीक कर्ज योग्य त्या शेतकऱ्यांपर्यंत द्यायचं आहे आणि त्यामुळे आता सरकारने परत जे आहे ते लांबवलं आहे आपले जे शेतकरी पीक जे माफ होणार आहे कर्ज त्याबाबतचे अपडेट. आता त्यानंतर 8 तारखेला यावरती बैठक होईल आणि ती बैठक झाल्यानंतर जवळपास जेवढ्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट्स आहेत ते कलेक्ट केले जातील आणि त्यानंतर त्यावरती कर्जमाफी होईल का नाही किंवा पुढची काय डेट आहे आणि कधी होईल, शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे पडतील हे सांगितलं जाईल. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.